उत्तरेला 80 मीटर चालत एका मंदिराकडे पोहोचला. उत्तर आणि 80 मीटर लक्षात ठेवायचं. तिथून तो थेट पूर्वेला दिशा लक्षात ठेवायची 300 मीटर चालत गेला. तिथून मित्राच्या घरी पोहोचला. तिथून तो थेट उत्तरेला 80 मीटर चालत शाळेत पोहोचला. तर त्याचे घर व शाळा यांच्यातील कमीत कमी अंतर किती? आता यासाठी आपल्याला काय करावं लागेल? आकृती काढून घ्यावी लागेल. आकाश त्याच्या घरापासून उत्तरेला गेला. आपण उत्तरेला आकाशला पाठवू. इथून आकाशचं घर असं तरी झाला. इथून आकाश आपला उत्तरेला चालला. उत्तरेला गेला. किती अंतर गेलाय तो? 80 मीटर गेला. तिथून तो कुठे गेला मी सांगितलं बघा? पूर्वेला गेला. इथं तो मंदिरात पोहोचला होता. पूर्वेला 300 मीटर गेला तो आणि पोहोचला कुठं? मित्राच्या घरी. आणि मित्राच्या घरनं पुन्हा तो उत्तरेला 80 मीटरच गेला. किती मीटर गेला? 80 मीटर गेला. दोघं जण मिळून शाळेत गेले आणि पोहोचलाय कुठं? शाळेत. तर आता शाळा आणि घर हे नजीकचं अंतर विचारले. ते नजीकचं अंतर अशा पद्धतीने असते. ते नजीकचं अंतर या पद्धतीने असते. या पद्धतीने. मग आता हे अंतर काढण्यासाठी आपल्याला या गोष्टीत पायथागोरसचा उपयोग करावा लागेल. मग पायथागोरसचा उपयोग करण्यासाठी काय करायचं? पहिल्यांदा हे असं तीर्थ जोडून घ्यायचं. हे असं जोडून घ्यायचं. हे असं जोडून घ्यायचं. हे असं जोडून घ्यायचं. आणि मग इथं सगळ्या ठिकाणी काटकोन झालेला असतो. काय झालेला असतो? काटकोन झालेला असतो. असं लक्षात ठेवून 4 ते ही बाजू 300. 4 ते ही पण बाजू किती आहे? 300. ही बाजू किती आहे? 300. 4 ते ही बाजू 80. 4 ते ही बाजू किती आहे? 80. आणि याच्या समोरची बाजू सुद्धा किती आहे? मग ही सगळी बाजू आपली किती होईल? 80 अधिक 80 किती होईल? 160 होईल. आणि ही बाजू किती आपली? 300. आपल्याला दोन बाजू मिळाले. 160 ची एक आणि 100 ची एक. तिसरी बाजू जो आहे ती मात्र त्या त्रिकोणाचा काय होणार आहे? कर्ण होणार. मग आपल्याला पायथागोरसने सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? पाया वर्ग अधिक उंची वर्ग बरोबर कर्ण वर्ग. आणि याच्यासाठी आपण एक मूलभूत त्रिकोण वापरतो. ते त्रिकोण आपल्याकडं 3 4 5. मग जर तुम्ही याचा वर्ग काढला, याचा वर्ग काढला, त्याची बेरीज केली, कर्णाचा वर्गाची मिळणार आहे. त्याचा वर्गमूळ काढावा लागणार. खूप वेळ लागणार कारण संख्या मोठ्या आहेत. या दोन संख्याला जितके शक्य आहे तेवढ्या मोठ्या संख्येने भागावा पाहिजे. दोन्हीला पण गेला पाहिजे. अशी संख्या आपल्याला भेटते कोणती? 20. जर याला 20 न भागलं तर आपल्याला मिळतं किती? किती? 8. याला आपण 20 न भागलं तर आपल्याला मिळतं किती? 15. म्हणजे आता आपल्याला दोन बाजू माहित आहे. तर तिसरी बाजू काढण्यासाठी या मूलभूत त्रिकोणाबरोबर आपण आणखी एक नियम शिकलो होतो. तो असा होता की समसंख्या असेल तर त्याचे निम्मे करायचे. याचे निम्मे किती झाले? 4. याचा पुन्हा वर्ग करायचा. किती झाला? 16. आणि तो वर्ग हा उरलेल्या दोन बाजूच्या मध्ये असतो. म्हणजे उरलेली बाजू काय असणार आहे? परंतु हे आत आपल्याला 20 न भागून मिळलं होतं. हे 15-20 न भागून मिळलं होतं. मग कशाला 20 न भागल्यानंतर आपल्याला 17 मिळणार आहे. म्हणून 17 आणि 20 चा गुणाकार करा. 340. आणि मग 340 आपला पर्याय उत्तर आहे का? तर आपल्या पर्याय क्रमांक 2 उत्तर दिलेलं. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या समोरचा पुढचा प्रश्न काय आहे? एका काटकोन त्रिकोणाच्या बाजू 3 4 5 या प्रमाणात असून त्यांची परिमिती 84 सेमी आहे. तर त्या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ किती? आता सगळ्यात आधी आपल्याला दोन गोष्टी माहित पाहिजे. परिमिती कशाला म्हणतात? परिमिती म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज. किती बाजूच्या?
तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज. आणि क्षेत्रफळ मात्र आपल्याला सूत्र काय आहे, क्षेत्रफळाचं सूत्र असतं पाया गुणुले उंची भागिले 2. या दोन गोष्टीचा उल्लेख आपल्याला दिलेला आहे, त्यामुळे या दोन गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे. आता आपल्याला त्रिकोणाच्या बाजू सांगितल्या नाही ज्या, परंतु त्यांचं गुणोत्तर दिले, बरोबर आहे. मग गुणोत्तर आपल्याला माहित आहे, याला 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 आणि याला गुणलेली एक संख्या असते, ती आपण x मानली तर सगळ्या बाजू किती होती, 3x अधिक 4x अधिक 5x. या सगळ्या बाजू झाल्या आणि या सगळ्या बाजूंची बेरीज म्हणजे परिमिती आपल्याला किती सांगितली आहे, 84 आहे. याची जर बेरीज केली तर आपल्याला 12x मिळतात आणि 12x बरोबर 84 असेल तर x बरोबर 84 भागिले 12 केल्यानंतर आपल्याला किती मिळाले, 7 मिळाले. इथपर्यंतच्या आपल्याला गोष्टी कळाल्या. मग आता यातली पाया आणि उंची कोणती आणि कर्ण कोणता, तर या त्रिकोणातली सगळ्यात जास्त लांबी असलेली बाजू ही काय असते, कर्ण. मग आता क्षेत्रफळ करताना आपल्याला त्या 5च्या बाजूचा विचार करायचा नाही, म्हणजे आपल्याला क्षेत्रफळ काढण्यासाठी काय करावं लागेल, 3 ला 7 ने गुणलं, बरोबर. आणि पुन्हा दुसरी बाजू 4 ला किती गुणलं, 7 ने गुणलं, याला भागिले 2 केलं, बरोबर का. बेक बे बेदुनी 4. आता ह्या सगळ्यांचा गुणाकार होणार, 7 त्रिक 21 दुने 42 गुणले 7 केले, 7 दुने 14 8 केले, 7 चौक 28 आणि 1 29. क्षेत्रफळ असल्यामुळे चौरस 100% लावायचं आणि आपल्या इथं सेंटीमीटर मध्ये दिलं होतं ते, बरोबर आहे का. म्हणजे पुढे काय येणार आहे, सेंटीमीटर. आणि मग अशा पद्धतीने 294 चौरस सेंटीमीटर आपला पर्याय दिसतोय का, पर्याय क्रमांक 3 मध्ये दिसतो. तास 17 या प्रमाणात असून त्याची परिमिती 160 सेंटीमीटर आहे, तर त्याच्या कर्णाची लांबी किती असं विचारलं. आता ज्यावेळेस गुणोत्तर दिलेलं असतं त्यावेळेस या 3 बाजूंना भाग देणारी एक संख्या त्यातल्या बाजूला काढलेली असते, आपण गुणोत्तर प्रमाणात शिकलोय. मग दुसरी गोष्ट इथे परिमिती. परिमिती म्हणजे काय, त्रिकोणासाठी विचार करायचा, त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंची बेरीज, बरोबर आहे. तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज. मग आपण यातली जी समान भागणारी संख्या ती एक मानली तर आपल्याकडे 8x अधिक 15x अधिक 17x होणार आणि त्याची बेरीज किती येणार आपल्याला, 160. 17 आणि 8 25 होतात आणि 25 मध्ये 5 अधिक केले तर 30 झाले आणि 10 अधिक केले तर किती झाले, 40. 40x बरोबर आपल्याला किती मिळाले, x ची किंमत करताना आपल्याला काय झालं, 160 भागिले 40 केले, 40 × 40 40 चौक, म्हणजे x ची किंमत किती आली आपल्याला, 4. पण आपल्याला विचारले x ची किंमत नाही, आपल्याला विचारले कर्णाची लांबी. पण या 3 पैकी पहिला प्रश्न आला का आपला, कसं काय पाहिजे, बाजू किती मिळाली, किती मिळाली बाजू आपल्याला माहित नाही, पण x ची किंमत मिळाली आहे. यातला कर्ण कोणता असतो, ज्याची लांबी जास्त दिलेली आहे ती. मग इथं गुणोत्तर सगळ्यात जास्त कोण आहे, 17. मग त्या 17 जर आपण 4 ने गुणलं तर आपल्याला मिळतात 68. आणि म्हणून त्या काटकोन त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती असणार आहे, 68. पर्याय क्रमांक 4 मध्ये आपला 68 दिसला आहे, बरोबर. काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ दिले आणि विचारलाय काय, बघा मित्रांनो प्रश्न काय, एका काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 270 चौरस सेमी दिले आहे, त्यांच्या बाजूचे गुणोत्तर 15/12 थोडक्यात गुणोत्तर दिले म्हणजे त्या बाजू ऍक्च्युअल बाजू काहीतरी समान गुणक असतो, 5x 12x आणि 13x अशा त्या बाजू असणार आहेत. परंतु आपल्या इथे क्षेत्रफळ दिले, त्रिकोणाचे
सूत्र आपल्याला माहित आहे, पाया गुणिले उंची भागिले 2 बरोबर क्षेत्रफळ. आता आपल्या इथे क्षेत्रफळ त्यांनी दिलंय, किती दिलंय? परीक्षेत हे लिहिले वेळ घालवायचा नाही, डायरेक्ट म्हणा क्षेत्रफळ किती दिलं आपल्याला? 270. पाया किती आणला बघा. आता इथं ठरवायचं आपल्याला पाया आणि उंची. फक्त ह्यातला कर्ण ओळखायला शिकले की पाया आणि उंची कळेल. जी लांब आहे, ज्यात मोठा आहे तो कर्ण आहे, त्याचा आपला उपयोग नाही. म्हणून आपण इथं गुणाकारासाठी काय करणार आता? 5x गुणिले 12x बरोबर. हे दोन इकडे जाणार म्हणजे या दोन्हीचा गुणाकार झाला पहिल्यांदा 60 x चा x चा गुणाकार x वर्ग बरोबर 540 म्हणजे x वर्ग बरोबर आपल्याला मिळाले 540 भागिले 7. शून्याला शून्य गेले 6 1 7 6 9 14. x वर्ग बरोबर किती मिळाले? 9. म्हणजे x बरोबर किती मिळाले? 3. दोन्ही बाजूचं वर्गमूळ काढलं. आता आपल्याला विचारलं काय? परिमिती. म्हणजे आता x ची किंमत मिळाली आपल्याला. म्हणजे हे किती झालं? 5 गुणिले 3 15. हे किती झालं? 12 गुणिले 3 36. आणि हे किती झालं? 13 गुणिले 3 39. किती झाले? 39 बरोबर. आता यांची परिमिती माहिती, आपल्याला परिमितीचं सूत्र माहित आहे. त्रिकोणाच्या तीन बाजूची बेरीज. 5 आणि 6 11 आणि 9 20. एकच आणि शून्य असलेला पर्याय आहे का? काय चुकलं आपलं बघा. 39 7 5 11 11 आणि 9 काय चुकलं बघा. मित्रांनो आपल्या पुस्तकात या प्रश्न उत्तर दिले त्यांनी पर्याय क्रमांक 3 39. परंतु 39 आपल्याला काय मिळालं होतं? परिमिती मिळाली होती का कर्ण मिळाला होता? कर्ण. म्हणजे प्रश्न विचारताना गोंधळ झालेला आहे. पहिलं प्रिंटिंग मिस्टेक झाली असेल, त्यांना कर्ण विचारलं असेल पण त्यांनी परिमिती ओळखली. पण जर परिमिती काढायची असेल तर काय आली परिमिती? 15 अधिक 36 अधिक 39. 0 2 आले 3 आणि 2 5 आणि 3 8 आणि 1 9. आता परिमितीला चौरस येईल का? नाही. क्षेत्रफळाला चौरस येते. परिमिती किती झाली असती? 90 सेंटीमीटर. चला पुढचा प्रश्न बघूया. बघा मित्रांनो प्रश्न पुढचा काय आहे? एका समद्विभुज, हे लक्षात घ्या. काय म्हणलंय? समद्विभुज. एका समद्विभुज काटकोन त्रिकोणाचे क्षेत्रफळ 128 चौरस सेमी असल्यास त्याच्या कर्णाची लांबी. खूप सोपा प्रश्न आहे. आपण जे 90 45 45 प्रमेय बघितलं होतं पायथागोरसच्या ह्याच्यातलं ते इथं वापरायचं. ते कसं वापरता येतं किंवा कसं लागू झालंय ते बघा. पहिल्यांदा समद्विभुज आहे म्हणजे ही बाजू आणि ही बाजू सारखी असते. या बाजू त्रिकोणाच्या पुढे जाऊन जिथे मिळतात तिथे तयार होणारे कोन सारख्या मापाचे असतात. हा तर 90 अंशात आहे. उरलेल्या दोनची बेरीज 90 अंश होणार आहे. ते सारखे आहेत म्हणजे किती अंश झाले? 45 45 अंश झाले. म्हणजे एका या शब्दामध्ये तुम्हाला ह्या गोष्टी कळल्या. इथले कोण सारखे बरोबर. आता आपल्याला ते दिले या त्रिकोणाचा क्षेत्रफळ ते दिले 128. म्हणजे हा पाया गुणिले उंची. पण थोड्या वेळासाठी आपण असं म्हणू शकतो का इथं बरोबर क्षेत्रफळ इथं पाया आणि उंची सारखी असल्यामुळेच पाया आणि उंची समद्विभुज सारखी असल्यामुळे पायाचा वर्ग भागिले 2 बरोबर क्षेत्रफळ असं म्हणू शकतो का? किंवा असं पण म्हणू शकतो आपण पाया म्हणण्याच्या ऐवजी उंचीचा वर्ग बरोबर भागिले 2 बरोबर क्षेत्रफळ. काय पाया आणि उंची सारखी असते असं म्हणू शकतो आपण. मग आता आपल्याला हे माहित नाही, पाया पण माहित नाही, उंची पण माहित नाही.
आपण हे पाया वर्ग आहे असं ठेवू आणि हे दोन इकडे आणू क्षेत्रफळ माहित आपल्याला आणि दोन इकडे आलं मग पायाचा वर्गमूळ किती झालं बघा बरं मला सांगा आता पायाचा वर्गमूळ किती झालं आ मग पाया किती आला आ किती आला 16 किंवा उंची सुद्धा आपली किती येणार आहे 16 येणार बरोबर आहे म्हणजे हे 16 हे 16 आपल्याला हा कर्ण विचारलाय आणि आपण शिकलोय जर इथं 45 कोण असतील हा समद्विभुज असणार आहे आणि मग कर्ण काढताना आपण काय करतो हे 16 आहे असं लिहितो आणि त्याच्या पुढे वर्गमुळात 2 लिहितो मग आपल्याला कर्ण मिळाला किती मिळाला कर्ण 2 पर्याय क्रमांक 3 लक्षात आलं चला पुढचा प्रश्न बघूया उदाहरण काय दिले बघा प्रश्न क्रमांक 10 आहे आपला एका चौरसाच्या कर्णाची लांबी किती दिलेली आहे किती दिलेली आहे कर्णीमध्ये 98 असल्यास त्याची प्रत्येक बाजू किती लांबीची असेल बरोबर आता आपण काय करायचं हे वर्गमूळ 98 जे आहे आपण जे वर्गमूळ प्रकरण शिकलो होतो त्या वर्गमूळ प्रकरणात आठवायचं आणि या वर्गमूळ प्रकरणात या 98 ला आपण असं लिहू शकतो का नाही बघा मला सांगा आता 49 गुणिले 2 लिहू शकतो का किंवा असं पण लिहू शकतो ना वर्गमुळात 49 गुणिले वर्गमुळात 2 पण मला असं कळतंय हे वर्गमुळात 2 सॉरी वर्गमुळात 49 म्हणजे किती आहे 7 आहे म्हणजे हे जे वर्गमुळात 98 आहे त्याला मी असं म्हणू शकतोय का आणि एखाद्या काटकोन चौकोनामध्ये काटकोन त्रिकोणामध्ये एखाद्या काटकोन त्रिकोणामध्ये जर कर्णाची लांबी आपल्याला अशा पद्धतीने मिळाली तर कर्णाच्या उर्वरित बाजू सारख्या असतात आणि त्या सारख्या बाजू कोणत्या असतात कर्णीच्या बाहेरचा जो अंक आहे तेवढ्या मग आता कर्णीच्या बाहेरचा अंक आपल्याला मिळाला किती 7 म्हणजे या त्रिकोणाची उंची 7 मिळाली लांबी सुद्धा किती मिळाली 7 मिळाली आपला प्रश्न काय विचारला प्रत्येक बाजूची लांबी किती आली प्रत्येक बाजूची लांबी मग 7 जर तुम्ही आगाऊ काढलं त्या दोन्हीची बेरीज केली तर 14 पर्याय दिला आणि मग असं पर्याय करून फसते प्रत्येक बाजूची लांबी किती केली आहे त्याचाच अर्थ प्रत्येक बाजूची लांबी दोन बाजूची लांबी एक असू शकते का कधी असू शकते दोन त्रिकोण समद्विभुज असेल तर म्हणजे समद्विभुज आहे आणि मग याला समद्विभुज त्रिकोणाला आपल्याला कधी पण काटकोनाची समोरची बाजू म्हणजे कर्ण या पद्धतीत मांडता आला पाहिजे आणि हे जे असतं किंवा याला आपण हे पण म्हणूया हे जे असतं तेच काय असतं बाजूची लांबी असते आणि त्याप्रमाणे मग आपल्याला बाजूची लांबी किती मिळाली 7 मिळाले पर्याय क्रमांक 4 आपलं उत्तर बरोबर ओके करू